नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही मोबाईलवरनं 10 रुपये किंवा 100 रुपयांचं डिजिटल सोनं जर खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. येत्या आगामी काळात तुमची गुंतवणूक आधीपेक्षा जास्त सुरक्षित होऊ शकते. केंद्र सरकार पुढच्या वर्षापर्यंत डिजिटल सोन्यासाठी नवीन रेग्युलेटरी फ्रेमवर्कची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा मोबाईल ॲपद्वारे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या कोट्यावधी लोकांना होईल. गुंतवणूकदारांनी फसवणूक करणाऱ्या बनावट किंवा अविश्वासू प्लॅटफॉर्म्सवरती आळा घालणं हा या नियमांमागचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल प्रेसिजन मेटल्स असोसिएशन काउन्सिल ऑफ इंडियानं गेल्या महिन्यामध्ये अर्थ मंत्रालयामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयासोबत अनेक बैठका घेतल्या. डिजिटल गोल्ड व्यवसायासाठी एक मजबूत नियामक चौकट तयार करणं, जेणेकरून गुंतवणूकदारांचं हित सुरक्षित राहील आणि अविश्वासू ऑपरेटर लोकांना फसवू शकणार नाहीत, हा या बैठकीचा मुख्य हेतू होता. निरुपमा सुंदरराज यांनी सांगितलं की भारतामध्ये डिजिटल गोल्ड हे वेगानं लोकप्रिय होत असून पुढच्या वर्षापर्यंत या क्षेत्रासाठी अधिकृत नियम लागू होण्याची अपेक्षा आहे. डिजिटल गोल्ड क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुमारे 3 महिन्यांपूर्वी या उद्योगातील कंपन्या आणि फिनटेक प्लॅटफॉर्म्सनी एकत्र येऊन DPMACIची स्थापना केली. यामध्ये सेफ गोल्ड, MMTC आणि फोनपे आणि गुल्लक यांच्यासारख्या प्रमुख प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. डिजिटल गोल्ड बाजारामध्ये विश्वास निर्माण करणं आणि गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण करणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. DPMACIनुसार आर्थिक वर्ष 2025-26 या दरम्यान गुंतवणूकदारांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून सुमारे 10 टन सोनं खरेदी केलं. यावरनं आता अनेक लोक पारंपरिक दागिन्यांपेक्षा डिजिटल माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देत असल्याचं स्पष्ट होत आहे. या उद्योगातील अधिकाऱ्यांच्या मते तुर्कस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि चीन या देशांमध्ये डिजिटल सोन्याची एक मजबूत व्यवस्था आधीपासूनच अस्तित्वात आहे. भारत देखील उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारतीय धोरणकर्ते या देशांच्या मॉडेलचा अभ्यास करू शकतात. तर आता सर्वात आधी डिजिटल गोल्ड म्हणजे काय आणि ते कसं काम करतं ते जाणून घेऊयात. डिजिटल गोल्डच्या माध्यमातून कुठलीही व्यक्ती मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरनं 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये यांच्यासारख्या छोट्या रकमेतनंही 24 कॅरेट सोनं खरेदी करू शकते. खरेदीदाराच्या नावावरती तेवढ्याच प्रमाणित खरंच सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवलं जातं. आवश्यकतेनुसार गुंतवणूकदार हे सोनं ऑनलाईन विकू शकतात किंवा प्रत्यक्ष डिलिव्हरी मिळवू शकतात. सध्या या क्षेत्रासाठी कुठलीही व्यापक सरकारी नियामक यंत्रणा नाही आणि म्हणूनच नवीन नियम आल्यानंतर डिजिटल गोल्ड बाजारामध्ये पारदर्शकता वाढेल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं डिजिटल सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि ते अधिक सुरक्षित होण्यासाठी सरकार काम करते. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.